जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्हिडिओचं टायटल दिल्याप्रमाणे टीईटी वर्सेस स्टेट म्हणजे दोघांच्या सिलेबस मध्ये नेमका काय फरक आहे तो या ठिकाणी जे आहे स्पष्ट करणार आहोत अगदी उदाहरणांच्या साहाय्याने। मित्रांनो, एक छोटीशी चूक जी आहे, आपण जर का शिक्षक होऊ इच्छित असाल तर त्या स्वप्नाला जे आहे या ठिकाणी धुळीमध्ये मिळवू शकते आणि ती छोटीशी चूक आपण या ठिकाणी करू नये आणि प्रॉपर जे काही वे आहे, प्रॉपर जो काही रस्ता आहे त्या रस्त्याने चालावं आणि आपल्या हक्काच्या नोकरीवरती या ठिकाणी लागावं, हाच महत्त्वाचा उद्देश घेऊन आपण या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीच्या एका मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की टीईटीच्या परीक्षेमधला जो इंग्लिश विषय आहे त्या इंग्लिश विषयाचा जो काही सिलेबस आहे त्यामध्ये आणि टेट विषयाचा जो इंग्लिश विषय आहे त्याच्या सिलेबस मध्ये नेमका काय फरक असतो आणि काय साम्य असतं त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। अत्यंत जास्त महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्याकरिता असणार आहे, कारण आपण काही गोष्टी ज्या आहेत कॅज्युअली घेतो, दुर्लक्ष करत असतो, फार चिल्लर समजत असतो आणि या चिल्लर गोष्टींमुळे जे आहे आपण 1 2 3 मार्कांनी या ठिकाणी मेरिट वरून हुकतो आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे यार, हे तर आपल्याला येत होतं, थोडंसं जर का आपण लक्ष दिलं असतं तर निश्चितपणे आपल्याला 2-4 मार्क वाढले असते। त्या 2-4 मार्कांवरून तुमचं मेरिट हुकू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ केवळ आणि केवळ तुमच्याकरिता बनवलेला आहे, अत्यंत जास्त मेहनत घेऊन, कारण हा कंपॅरेटिव्ह स्टडीवरती आधारित हा व्हिडिओ असणार आहे। टीईटीची आणि टेट परीक्षेची जी काही कंपॅरेटिव्ह स्टडी आहे, दोघांच्या सिलेबस मधला जर का फरक आपल्याला माहिती नसेल तर तुम्ही खूप मोठी चूक या ठिकाणी करत आहात असं मी म्हणेल। आणि जर का तुम्ही या आनंदामध्ये असाल की टीईटीच्या परीक्षेला इंग्लिश विषयाची संपूर्ण तयारी झालेली आहे, आता टेटची परीक्षा येऊ द्या, मी त्याच पद्धतीने क्रॅक करतो, तर तुम्ही या ठिकाणी कुठेतरी चूक करताय। त्याचं कारण काय आहे हे वाक्य मी जबाबदारीपूर्वक बोलतोय, कारण काय आहे त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देखील तुम्हाला या ठिकाणी मी देतोय। परंतु पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर का आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर माझी इच्छा आहे की तुम्ही या एक्सपर्ट लोकांच्या सोबतीला जे आहे अभ्यासाला सुरुवात करावी, जेणेकरून तुमच्यामध्ये असलेले जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते सगळेच्या सगळे ड्रॉबॅक्स दूर होतील, तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा या ठिकाणी मिळून जाईल। याकरिता तुम्हाला अभ्यासाला जोड म्हणून मिशन टेट बॅच 2.0 या ठिकाणी उपलब्ध आहे, जे की टिपिकल जो काही IBPS चा पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे संपूर्ण जे काही विषय आहेत, जेवढे विषय आहेत टीआयटी परीक्षेला, त्याच्या प्रत्येक विषयाच्या प्रत्येक घटकाची तयारी यामध्ये केली जाणार आहे। डेली तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये जे आहे ही एक्सपर्ट मंडळी जी आहे, जी की यांची पूर्ण आपण फौज या ठिकाणी उभी केलेली आहे, ती लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तुमचं जर का काही कारणानिमित्त लाईव्ह मिस झालं तर ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्याकरिता या ठिकाणी जे आहे 1 वर्षापर्यंत उपलब्ध असणार आहे। एक व्हिडिओ मधून जर का तुमच्या लक्षात नाही आलं तर सेम व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस या ठिकाणी पाहू शकता। त्यातल्या त्यात PDF नोट्स देखील तुम्हाला या मंडळीकडून पाहायला मिळणार आहे। म्हणजे तुमच्या अभ्यासाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला यांच्या वतीने पाहायला मिळणार आहे आणि ती देखील अशी टीम या ठिकाणी उभी आहे तुमच्याकरिता की जी केवळ आणि केवळ जे आहे IBPS ला शिकवते। IBPS मधली एक्सपर्ट ही फॅकल्टी आहे, यांच्या सानिध्यामध्ये जर का राहून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर मला 100% शाश्वती आहे की तुम्ही जे आहे या ठिकाणी पाहिजे तेवढा स्कोर नक्कीच क्रॅक करणार आहे। कारण या टीम मध्ये जे आहे प्रत्येक विषयाकरिता या ठिकाणी 2-2 तज्ञ मंडळींची आपण टीम उभी केलेली आहे। प्रत्येक विषयाकरिता 2-2 मंडळी या ठिकाणी आपण दिलेली आहे, ती देखील अतिशय एक्सपर्ट। यांचं जर का मार्गदर्शन हवं असेल, यांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला जर का अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे ते तुम्ही सहजपणाने डाउनलोड करा आणि यांच्यासोबत जे आहे अभ्यासाला सुरुवात करा। तुम्हाला एकही शंका जी आहे तुमच्या मनामध्ये शिल्लक राहणार नाही, याची मी तुम्हाला जे आहे या सर्वांच्या वतीने शाश्वती देतो आहे। तुमचा अभ्यास हा व्यवस्थितपणाने प्रॉपर पद्धतीने व्हायला पाहिजे, हेच माझं प्रामाणिक मत आहे। आता आपण बघूया की तुमचं जो काही गैरसमज आहे की टीईटीची स्टडी मी या ठिकाणी केलेली आहे, बऱ्यापैकी मार्क मिळालेले आहे, आता मी पूर्णपणाने रेडी आहे कशाकरिता, टीआयटीच्या परीक्षेकरिता। तर एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कुठेतरी चूक करत आहात असंच मी या ठिकाणी म्हणेल, कारण टीईटीच्या सिलेबस मध्ये आणि टेटच्या सिलेबस मध्ये बराचसा फरक आहे। हा दोन्ही मधला प्रमुख फरक आहे, हा आहे टीईटी परीक्षेचा अभ्यास। ठीक आहे, टीईटी परीक्षा ही 150 मार्कांची असते, याच्यामध्ये भाषा 1 आणि भाषा 2, म्हणजे इथे समजा आपण असं गृहीत धरूया की मराठी आणि इंग्लिश असं होतं, गणित होतं, मानसशास्त्र होतं, परिसर अभ्यास होता, असे 150 मार्क होते। आणि त्यातल्या जर का पेपर 2 असेल तर तुम्हाला 60 मार्कांकरिता एक तर गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्राची मेथड या ठिकाणी घ्यावी लागत होती, म्हणजे 150 मार्कांचा पेपर होता। त्यातल्या त्यात जर का आपण अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस बघितला तर बुद्धिमत्ता जे आहे आपल्याला 80 मार्काला, गणित 30 मार्काला, मराठी 15, इंग्लिश 15, विज्ञान 15, मानसशास्त्र 30, सामाजिक शास्त्र 15, अशा 200 गुणांची परीक्षा आहे। परंतु आता त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून याच्यावर मी जास्त बोलणार नाही। जरी आता एक गोष्ट तुम्हाला हे सांगतोय, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय आहे की समजा इथे भाषा तुम्ही घेतलं टीईटीला इंग्लिश आणि इकडे देखील इंग्लिश आहे,
दोन्हीकडे इंग्लिश आहे. मग तुम्हाला असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असेल, सर माझा याची तयारी झालेली आहे, या भाषेची जी आहे जबरदस्त तयारी मी केलेली आहे, मग आता मी सेम टू सेम जे आहे याच्याकरिता लढण्यासाठी तयार आहे का? तर त्याचं काय उत्तर आहे? अजिबात नाही. जरी विषय सेम असला इंग्लिश, तरी देखील त्याच्या सिलेबसमध्ये बराचसा फरक आहे, त्याच्यामध्ये जे काही टॉपिक आहेत त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. आणि इथेच मुळात आपण चूक करून बसतो. आपण जे आहे फक्त बुद्धिमत्तेला, गणिताला किंवा मानसशास्त्रालाच व्हॅल्यू देतो आणि काय करतो की जे छोटे छोटे विषय आहेत जे की सहजपणाने आपण शिकू शकतो त्या विषयांकडे दुर्लक्ष करतो आणि जाणून बुजून मग काय होऊन जातं, आपल्यासोबत ईश्वरी त्या पद्धतीने खेळ खेळतो की 2-4 मार्कांवरून मेरिट आपलं थांबून जातं. मग आपण रडत बसतो. मग त्या रडत बसण्याला अजिबात अर्थ नाही. म्हणून आपल्याला आज आता ताबडतोब जेव्हा अभ्यासाला सुरुवात करायची, त्याच्यानंतर आपल्याला जे आहे कोणत्याही एक्सक्युजेसला जागाच सोडायची नाही, रडत बसायचंच नाही. आपण केवळ आणि केवळ सेलिब्रेशनच करायचं आहे. आता त्याचं कारण तुम्हाला सांगतो की दोन्हीमध्ये जर का तुम्ही अभ्यास केला असेल टीईटीचा आणि टीआयटीचा, दोन्हीमध्ये फरक आहे. याचं कारण काय आहे बघा, हा आहे टीईटीचा सिलेबस. टीईटीच्या सिलेबसमध्ये जे आहे तुम्हाला हे टॉपिक दिसत आहेत. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया पॅसेज आहे, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, कंजंक्शन, प्रीपोजिशन, आर्टिकल, टाइप्स ऑफ सेंटेन्स, चेन द वॉइस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट, हे तुम्हाला टॉपिक आहे. त्यानंतर आहे सिंथेसिस आहे, डिग्री आहे, वर्ड बिल्डिंग, क्लाउजेस, फिगर ऑफ स्पीच, टेन्स, अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पेलिंग मिस्टेक, क्वेश्चन टॅग. त्यानंतर जे आहे एरर्स, इडियम्स, फ्रेजेस, क्राईज ऑफ ॲनिमल, यंग वन ऑफ ॲनिमल, कन्व्हर्सेशन आहे, करेक्ट वर्ड्स आहेत आणि सेंटेन्स अरेंजमेंट आहे. म्हणजे एवढे तुम्हाला टॉपिक आहेत. ठीक आहे, हे झाले तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले मी जवळपास जे आहे 29 टॉपिक. आणि याच्यामध्ये एक गोष्ट काय होती की टीईटीचा जो सिलेबस आहे तो अगदी फिक्स असतो, त्या चाकुरीच्या बाहेर जात नाही. जो सांगितलेला पोर्शन आहे त्याच्या बाहेर जातच नाही. आपण हमखासपणाने सांगतो की ठीक आहे तुम्ही जे आहे हे एरर करा, तुम्हाला 100% येणारच आहे. किंवा तुम्हाला सांगतो की हा टेन्स करा, टेन्स करा 100% जशाला तसं येणारच आहे. कंटिन्यू प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स हे तुम्हाला येणारच आहे. परंतु याच्यामध्ये टेटमध्ये तसं नाहीये. टेटमध्ये त्याचे टॉपिकच वेगळे आहेत. ते टॉपिक अगोदर समजून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तुमचा जो भ्रमाचा भोबळा असेल ना तो फुटून जाईल की अरे यार आपण वेगळंच समजू लागलो, वेगळंच आहे. आपण जर का ज्या मार्गाला आपल्याला जायचा है, जो अपनी मंजिल है, उसका रास्ता हम लोगों को अच्छी तरीके से यहाँ पे पता होना चाहिए. तो हमको चाहिए कि अगर से टेट हमारी मंजिल है तो वहां तक ले जाने वाला रास्ता एग्जैक्टली कौन सा है. बघा आता तुम्हाला सांगतो की आता तुमच्या लक्षात येईल की दोन्ही मधला फरक काय आहे. बघा हा आहे सिलेबस, हा सिलेबस आहे टीआयटी परीक्षेचा. आणि याच्याशी रिलेटेड तुमच्या मनामध्ये जर का काही प्रश्न असेल तर बिलकुल तुम्ही जे आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. बघा पहिला महत्वाचा घटक आहे पॅसेज कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे पॅसेजेस येणार तुम्हाला, पॅसेज येतो, पॅसेजवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि हो या व्हिडिओमध्ये आता पुढे जाण्यापूर्वी पुढे जाताना जे आहे काही टीईटीचे प्रश्न आणि टेटचे प्रश्न दोन्ही घेऊन दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल ना अजूनही ती सगळीच संपून जाईल आणि तुम्ही प्रिपेअर व्हाल. तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला सगळ्या विषयांना जे आहे सेम वेटेज या ठिकाणी द्यावं लागणार आहे. म्हणजे पॅसेज आहे, त्यानंतर क्वेश्चन बेस्ड ऑन ऍड्रेस, ऍड्रेसवरचे काही प्रश्न असतात. आता हे ऍड्रेसवरचे प्रश्न नेमके काय असतात, कसे असतात ते आपण भविष्यामध्ये बघूया. सध्या टॉपिक तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आहे पॅराजंबल. पॅराजंबल हा एक टॉपिक आहे. वर्ड स्वॅपिंग नावाचा एक टॉपिक असतो याच्यामध्ये. हे सगळं मी तुम्हाला शिकवतो, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. डबल किंवा मल्टिपल फिल्टर्स हा एक टॉपिक तुम्हाला या ठिकाणी आहे. मॅच द कॉलम नावाचा देखील एक टॉपिक तुम्हाला या ठिकाणी विचारला जातोय. क्लोज टेस्ट हा अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा प्रकरण आहे. आयबीपीएसचं टिपिकल आयबीपीएसच घेतं ते. त्यानंतर स्पेलिंग करेक्शन आहे, चुकीची स्पेलिंग आहे किंवा चुकीचा शब्द किंवा योग्य शब्द ओळखा म्हणून आहे. आयबीपीएसच्या टाईपचे जे एरर्स असतात हे जरा असं विचित्रच प्रकरण आहे. ठीक आहे, ते देखील मी तुम्हाला शिकवेल. त्यानंतर सेंटेन्स करेक्शन आहे, म्हणजे पूर्णचे पूर्ण सेंटेन्स चुकलेला आहे त्याला करेक्ट करा किंवा जे काही करेक्ट असलेलं सेंटेन्स आहे 4 सेंटेन्स 5 सेंटेन्सेस पैकी तो ओळखा. असा हा सिलेबस आहे याचा. आता बघा लक्षात घ्या, हा टीईटीचा सिलेबस. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही साम्य आहे का? नाहीये. नावाला इंग्लिश आहे याचा अर्थ असा नाही की टीईटीचा अभ्यासक्रम तुम्ही केलेला आता सगळं विसरून जा. अजिबात विसरायचं नाही. त्याला असं समजायचं की ती आपली पहिली पायरी आहे आणि आता हे जे आहे हे त्याची पुढची पायरी आहे. ठीक आहे, घाबरून जायचं नाही, डरने का नाही, मैं आपके साथ हूं. आपलं हे जे चॅनल आहे या चॅनलवर मी अख्खी फौज उभी केलेली आहे तुम्हा लोकांच्या गायडन्स करिता. कारण आपलं एक शुद्ध एकमेव हेतू असा आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी जे आहे स्वतःच्या हक्काची नोकरी मिळायला पाहिजे. आणि त्या नोकरीमध्ये आमचा बारीकसा का होत नाही, फुल न फुलाची पाकळी काय होत नाही, परंतु आमचा वाटा असावा. आता तुम्हाला जे आहे एक मजा दाखवतो. ठीक आहे. हा आलो आपण प्रश्नाकडे आलोय. मग आता प्रश्न आहे, हा प्रश्न आहे टीईटीचा. ठीक आहे. आणि टीईटीचा कधीचा? 10 नोव्हेंबर, म्हणजे काल परवाला जी काही 10 नोव्हेंबरला परीक्षा झाली त्या 10 नोव्हेंबरला आलेला हा प्रश्न आहे. बघा आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. चुकीचं पेअर आपल्याला ओळखायचं आहे. सोपं आहे का नाही?
हे टीईटीचे प्रश्न असे आहे. आता पुढे जातो तुम्हाला की टीआयटीचे प्रश्न दाखवतो आणि मग घेतो तुमची मजा. ठीक आहे, बघा लिपर्ड लिपर्डनेस बरोबर आहे का? बरोबर आहे. लॉयन लॉयनेस बरोबर आहे का? पटकन कमेंट करा. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा आणि कमेंट करा याचं उत्तर काय आहे, जेणेकरून मलाही लक्षात येऊ द्या की तुमची स्टडी आहे किंवा नाही, म्हणजे आपल्याला पुढे जायच्यासाठी. त्यानंतर बघा फॉक्स वेक्सेन बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यानंतर चौथं चिकन कॉक बरोबर आहे का? नाहीये, बरोबर नाहीये. चिकन याला आपण जे आहे चिकन हे कशाला म्हणतो आपण? कोंबड्याच्या छोट्या छोट्या पिल्लांना. म्हणजे हे झालं उत्तर. म्हणजे या प्रकारचा प्रश्न आहे आपल्याला टीईटीला. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढे, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. ठीक आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द. अन ओल्ड अनमॅरिड वुमन. अन ओल्ड अनमॅरिड वुमन म्हणजे अशा प्रकारची महिला जिचं वय बरंच झालंय परंतु लग्न झालेलं नाहीये. काय म्हणूया त्याला? विडो म्हणूया का? विधवा म्हणूया? बॅचलर, अविवाहित, स्पिनस्टर किंवा स्नायपर? काय म्हणूया? उत्तर कमेंट करा. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर कमेंट करा. बरोबर आहे, बऱ्याच जणांनी उत्तर दिलं असेल स्पिनस्टर. ठीक आहे, हे झाला टीईटीचा प्रश्न. हा टीईटीचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. कधीचा? 10 नोव्हेंबरचा, परवा दिवशी झालेली परीक्षा. त्यानंतर हा शेवटचा प्रश्न घेतोय. ठीक आहे, हा शेवटचा प्रश्न घेतोय. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आपल्याला फिगर ऑफ स्पीच विचारलेली आहे टीईटीच्या परीक्षेमध्ये, परवा दिवशीच्या पेपरला. काय वाक्य काय दिलंय? ओ क्रिस इच इज द इंचकेप रॉक. 10वीची जी कविता आहे बघा, इंचकेप रॉक, त्याच्यामधलं हे एक सेंटेन्स आहे. काय आहे याच्यापैकी? कोणत्या प्रकारचा फिगर ऑफ स्पीच आहे? कमेंट करा पटकन. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करा. येस, कमेंट केलं असेल तर त्याचं उत्तर आहे ॲपोस्ट्रोफी. मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाहीये, फार लांब लचक व्हिडिओ देणार नाही, म्हणून मी थोडंसं पटपट उत्तर या ठिकाणी देतोय. हे झाले आपले टीईटीचे प्रश्न. आता येऊया आपण टीआयटीच्या प्रश्नाकडे. बघा पहिल्यांदा प्रश्नच बघा, हे भला मोठा प्रश्न आहे. पहिलं काय एक तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की टीईटी मध्ये आणि टेट मध्ये नेमका फरक काय आहे. तर टीआयटीचे प्रश्न जे आहे फार मोठमोठाले राहतात. पहिलंच उत्तर डिस्क्रिप्टिव्ह टाईपचं जे आहे प्रश्न असतात लेंदी स्वरूपामधले. बघा आता वाचायलाच किती वेळ जाणार आहे. आणि एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो आहे की आपल्याला 200 मार्कांची परीक्षा आहे आणि 2 तासांचा वेळ आहे. लक्षात घ्या, म्हणजे एका प्रश्नाकरिता जे आहे जवळपास 36 सेकंदाचा टाइम मिळतोय. म्हणजे एवढं प्रश्न आपल्याला काय करायचं आहे? 36 सेकंदामध्ये सोडवायचा आहे. विचार करा, म्हणजे आपली काय असली पाहिजे? ॲक्युरेसी असली पाहिजे, परंतु स्पीड असली पाहिजे. आणि त्याच गोष्टीसाठी जे आहे आपण आपल्या टीमच्या माध्यमातून जे आहे तुमच्याकरिता मेहनत करून घेणार आहोत की अशा प्रकारची मेहनत करायची आहे की पहिल्याच उत्तर निघालं पाहिजे. चला वाचा बघा. डिरेक्शन काय दिले? द क्वेश्चन आहे बिलो हॅज 2 ब्लँक्स, ईच ब्लँक इंडिकेटिंग दॅट समथिंग हॅज बीन ओमिटेड. चूज द सेट ऑफ वर्ड्स फॉर ईच ब्लँक दॅट बेस्ट मिनिंग ऑफ द सेंटेन्स ॲज अ होल. आता बघा इथे रिकामी जागा दिलेली आहे. काय सांगितलं? द मदर इन लॉ रँटेड अट हर डॉटर इन लॉ अबाउट हर डॅश डॅश, हाऊ फॉर इटिंग अँड डॅश डॅश फॉर वर्क. हे 4 ऑप्शन्स आहे. उत्तर कमेंट करा, बघूया तुमचं काय येत आहे. ठीक आहे, याचं अनालिसिस मी करणार नाहीये कारण तेवढा वेळ नाही, कारण व्हिडिओ फारच जास्त लांब लचक होऊन जाईल. बघा या ठिकाणी याचं उत्तर आहे 3rd नंबरचं फॉन्डनेस. इथे लिहूया आपण फॉन्डनेस. ठीक आहे, आणि इकडे लिहूया ॲव्हर्जन. म्हणजे एक मदर इन लॉ आहे, एक सासू आहे, आपल्या डॉटर इन लॉला अशा प्रकारे या ठिकाणी रागवते आहे की तिला एक प्रकारे फॉन्डनेस आहे, वेळ लागलेला आहे. कशाचं? खायचं वेळ आहे. आणि काम करायचं काय आहे? अतिशय जास्त या ठिकाणी तिरस्कार आहे, कंटाळा आहे, अशा प्रकारचं. म्हणजे लक्षात घ्या, एवढा मोठा प्रश्न आहे. हे आपल्याला 36 सेकंदामध्ये सोडवायचं आहे. मग आता फक्त टीईटीच्या अभ्यासाच्या बळावर हे तुम्ही सोडवता का? शक्यच नाहीये. याला लागतो आहे सराव, याला लागतो आहे वेगळा अभ्यास. त्याचकरिता जे आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो ना, कोणत्याही विषयाला कमजोर समजू नका. जरी 15 मार्कांसाठी असेल तरी देखील आपल्याला प्रॉपर स्टडी करावी लागेल, कारण हे प्रश्न आपल्या हातच्या जात्या कामा नये. आता बघा हा पुढचा प्रश्न आहे. एक प्रश्न आहे, हा 36 सेकंदात सोडवायचा आहे आपल्याला. बघा बरं आता होतं का ते? बघा मी साईडला होतो थोडंसं. आता याचं उत्तर या ठिकाणी कमेंट करा पटकन. बघा प्रश्न काय? इन दिस क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इंटू 4 पार्ट्स A, B, C, D and E. Read the sentence to find out whether there is any grammatical error in it. The error, if any, will be in one part of the sentence. Mark that part as your answer. If there is no error, the answer is no error. Ignore the error of punctuation if any. Punctuation जर का काही चूक असेल तर ते सोडून द्या, परंतु जे आहे सेंटेन्स बघा. सेंटेन्स दिलेला आहे ABCD, यामध्ये कुठे चूक आहे बघा. सेंटेन्स काय? महेंद्र सिंग धोनी इवर द पास्ट डिकेड हेराल्ड अ न्यू एरा फॉर इंडियन क्रिकेट even as the World Cup family established the newest version of the game. त्यानंतरचं वाक्य आहे which had till then stumbled along with a whip of irrelevance किंवा no error. लक्षात घ्या, या ठिकाणी जे आहे एरर कुठे आहे? तर एरर आहे B नंबरच्या वाक्यामध्ये. ठीक आहे, याचं एक्सप्लेनेशन मी वाटल्यास वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवतो.
इथे 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 याच कारण काय आहे की प्रत्येक ठिकाणी जे आहे भूतकाळाचं वाक्य आहे, ठीक आहे, परंतु बी नंबरचं वाक्यामध्ये जे आहे इथे हेराल्डच दिलेलं आहे, इथे असं असायला पाहिजे होतं, हेराल्डेड, ठीक आहे. म्हणजे इथे जर का भूतकाळ लावला असता तर ते वाक्य करेक्ट झालं असतं, म्हणून या ठिकाणी चूक आहे. आता बघा इथे आपण एक प्रश्न आहे, याला आपण म्हणूया की पॅराजंबल म्हणूया, याच्यावरचे 1 2 3 प्रश्न देखील विचारले जातात. म्हणजे काय आहे हे एक प्रश्न आहे, या प्रश्नाला आपल्याला सिक्वेन्स न लावायचा आहे, ठीक आहे. एक प्रश्न आहे हा, या प्रश्नाला हे बघा इथे ABCDE एवढे वाक्य दिलेले आहेत. या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे, अगोदर सिक्वेन्स न लावायचा आहे आणि सिक्वेन्स लावल्याच्या नंतर प्रश्न असा विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द थर्ड सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. याला रिअरेंजमेंट करायचं आहे आणि रिअरेंजमेंट केल्याच्या नंतर 3 नंबरचं वाक्य कोणतं आहे, 1 नंबरचं वाक्य कोणतं आहे, 4 नंबरचं वाक्य कोणतं आहे, असे 3 प्रश्न याच्यावर विचारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला शांत चित्तानं पहिल्यांदा जे आहे हे समजून घ्यावं लागतं की बाबा कोणतं कोणतं वाक्य कसं कसं असणार आहे. आता लावा बरं, इथे आपण जर का या ठिकाणी बघितलं, हे बघा हे 1 नंबरचं वाक्य आहे, ठीक आहे. हे एक, आता हे वाचत नाही मी कारण याला लागेल वेळ फार जास्त, ठीक आहे. त्यानंतर जे आहे हे आहे 2 नंबरचं वाक्य, त्यानंतरचं वाक्य असेल हे आहे 3 नंबरचं वाक्य, त्यानंतर आहे 4 नंबरचं वाक्य आणि हा आहे 5 नंबरचं वाक्य. ही एकदा आपण स्टोरी लावली व्यवस्थित की हे स्टोरी लावल्याच्या नंतर जे आहे मग आपण आपल्या परीने पहिला विचारा, दुसरा विचारा, तिसरा विचारा, कोणताही विचारा चालतं. बघा तिसरं वाक्य कोणतं आहे, तिसरं वाक्य आहे हे, ठीक आहे. लक्षात आलं. अशा प्रकारे आपल्याला जे आहे यांची प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. याचा आणि टीईटीचा संबंध नाहीये, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आहे की आपला जुना अभ्यास जे आहे बाकीच्या गोष्टी सोडून द्या. सोडून द्या म्हणजे आता फक्त त्याच्या बळावर बसू नका, त्याच्या पुढे जा, पुढच्या टप्प्यावर आपल्याला जायचं आहे. आणि पुढच्या टप्प्याला जाण्याकरिता जे आहे तुम्हाला या लोकांची सहजपणाने मदत होऊ शकते तुमच्या अभ्यासामध्ये. अन्यथा जे आहे आपण या स्पर्धेतून कधी बाहेर गेलो हे आपल्याही लक्षात येणार नाही, कारण वेळ आता कमी आहे. कदाचित जे आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये एक्झाम होऊ शकते. मग आपल्याला मिळणारा जो कालावधी आहे 3-3.5 महिन्यापेक्षा जास्त नसेल. मग एवढ्या दिवसांमध्ये जर आपल्याला प्रॉपर स्टडी करायची आहे, एक टॉपिक आपल्याला क्लिअरच करायचं असेल तर मग आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी घ्यावं लागेल, यांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करावा लागेल. त्याकरिता तुम्ही जे आहे प्ले स्टोअरवर जा आणि मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला बरंचसं फ्री कंटेंट देखील मिळेल, PDF नोट्स मिळतील, काही टेस्ट पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करून पाहता येतील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे आहे ही जी पूर्ण फौज आहे IBPS एक्सपर्ट लोकांची, यांना तुम्ही जे आहे आपल्या मनातल्या सगळ्या शंका विचारू शकता. यांच्याकडून जे आहे प्रत्येक विषयामधले त्यांच्याकडे जे काही मास्टरी आहे त्या मास्टरीचा फायदा तुम्ही स्वतः उचलू शकता. त्यामुळे मित्रांनो आता वेळ वाया नका घालू. बाकी जे काही वातावरण निगेटिव्ह होत असेल, आता कुठे परीक्षा होणार आहे वगैरे वगैरे जर का बोलल्या जात असेल तर त्यांना म्हणावं की तुमचं जे काही ज्ञान आहे तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला आमची परीक्षेची तयारी करू द्या. परीक्षा कधीही हो, आपण जे आहे त्या परीनं तयारच असलं पाहिजे. पूर्णतः आपलं जे हत्यार आहे ते घासूनच ठेवलेलं असलं पाहिजे की युद्ध कधीही पुकारलं जावं, आम्ही लगेच आमची शस्त्र काढू आणि या युद्धामध्ये विजय झाल्याशिवाय परत येणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला या लोकांच्या सानिध्यामध्ये जे आहे अभ्यास करण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. मास्टर टीचर हे जे ॲप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.